नित्याय सत्यधर्मस्वरूपिणे आनन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। ओम श्री श्री वरदल्लीपीठस्थितः श्रीधरस्वामिभ्रमणे नमः। प्रार्थयामि नमस्करोमि। ओम रामानुजया पार्थं ज्ञानवैराग्यभूषणं श्रीमान् वेङ्कटनाथार्यं वन्दे वेदान्तदेशिकरं। श्रीमते रामानुजाय नमः। प्रार्थयामि नमस्करोमि। गुरुपरम्परात् गुरुप्रार्थनानि समर्पयामि नमस्करोमि। ओम आगमात्मदेवानां ये भूता विघ्नकर्तारः स्तेन शिवाग्नेय अपक्रामान् भूताद्धा सर्वेते भूयभारकाः सर्वेषां विरोधेन ऊढा कर्म समारवेत। भूप्रार्थनानि समर्पयामि नमस्करोमि। विक्षसेनाराधनार्थे ऊढाकाले प्रारम्भकाले विघ्नकर्ता विघ्नहर्ता विक्षसेनाराधनां किञ्चित् करिष्ये। शङ्खचक्रधरं विष्णुं चन्द्रकोटिसमप्रभं चतुर्भुजं वीतवासं सुवर्णभूषितं प्रसन्नः सौम्यवदनं विक्षसेनमाश्रये। विक्षसेन प्रार्थनार्थे विक्षसेन प्रार्थनानि समर्पयामि नमस्करोमि। ओम नमो भगवते नारायणाय। ओम हृदयेत्थानाय नमः। शिरसेवलाय नमः। शिवायुर्याय वषट् बाहुमेश्वर्याय नेत्रत्रे दृढः शिरसः प्रकारः शक्ते औषध दिग्भङ्गः अतद्भानं। नमः श्रीरङ्गनाथाय नेनानन्दनमूर्तये महेन्द्रगिरि श्रीनिवासाय सत्यज्ञानाय ते नमः। ओम मन्दाञ्जनेयं प्रसन्नाञ्जनेयं प्रभादिव्यकायं हृदयेत्तिप्रदायं प्रशक्तकायं वज्रसूर्यमित्रं वज्ररुद्ररूपं वज्रब्रह्मदेवं हनुमन्तं अञ्जनासुतवाय रुद्रमहाबलकवीन्द्रविङ्गलाक्षरकाद्भैकभयङ्कर प्रभञ्जनासुतवीरदेशशोकविनाशनं श्रीरामचन्द्रावतारगुरुन्द्रः महात्ममागेशतारणः वैरगिरिमञ्जननिरञ्जनजैतक्रोधः तदरेवनसंहारभूतचेतस्तान् महासत्त्वसर्वमन्त्रप्रवर्तकः श्रीरामध्यानपरा श्रीरामपूजपरा मङ्गलं ज्ञानरूपाय महाविश्वस्वरूपिणे प्रणवार्थस्वरूपाय प्राणरूपाय मङ्गलं शिवं पतिं सदाचार्यान्त्वा सर्वार्थकामदम् कपीशाराधं मुक्षे राजराष्ट्राभिवृद्धिं कुलदेवता इष्टदेवता आराध्यदेवताभ्यो नमः। श्रीचपका श्रीनिवासस्वामिप्रभवे लक्ष्मणशत्रुघ्नसहिता सीतारामाञ्जनेय स्वामिप्रभवे नमः। प्रार्थयामि नमस्करोमि। प्रणवस्यावृषेदेवी गायत्री चिन्तः प्राणायामेन योगः कुम्भुः मपोद्भोतिरसो अमृतं ब्रह्मोद्भवस्वरम्। ओम तत्सत् श्री गोविन्द 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 आदि श्री भगवतो महापुरुषस्य श्री विष्णुप्राज्ञेय प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणः द्वितीयमहार्थे श्रीरेः श्री श्वेतवरः कल्पे वैवस्वतः मन्वन्तरे कलियुगे प्रथमवादे जम्बोद्भीपे भरतवर्षे भारतखण्डे दण्डकारण्ये गोदावर्याः शिवे दक्षिणे तीरे शालिवाहर्षे बौद्धावतारे श्रीरामक्षेत्रे अस्मिन् वर्तमानेन व्यवहारिके शान्तमानेन ब्रह्मवादी षष्ठिसंवत्सराणां मध्ये श्रीक्रोधिनामसंवत्सरस्यात् उत्तरायणे विषुऋतु फाल्गुणमासे कृष्णपक्षे ओम अमावास्यां वासरः वासरस्तु। ओम स्थिरवादत्तायां शुभवारशुभनक्षत्रयोगां शुभकरणादेवं गणेशयुक्तायां स्नांशदस्य जमानस्याः गोत्रोद्भवस्यात् काश्यपगोत्रोद्भवस्यात् श्रीनिवासैङ्गारनामधेयस्याः जन्मनक्षत्रे जन्मराशूलातस्यात् धर्मान्तायाः रङ्गनायकम्मानाम्याः
जन्मनक्षत्रे धर्मराजो जातायाः यजमानस्यात् राम रमणीनाम्याः जन्मनक्षत्रे धर्मराजो जातायाः रघुपति नामधेयस्याः जन्मनक्षत्रे धर्मराजो जातस्यात् वसुधानाम्याः जन्मनक्षत्रे धर्मराजो जातायाः केशवशर्मणामधेयस्याः जन्मनक्षत्रे धर्मराजो जातायाः वसुधानाम्याः ओम कुलशेखरनामधेयस्य जन्मनक्षत्रे धर्मराजो जातस्य यजमानस्याः शाश्वत विष्णुसान्निध्यप्राप्त्यर्थं लक्ष्मी रङ्गनाथ स्वामी आञ्जनेय स्वामी देवता पूर्ण अनुग्रहप्राप्त्यर्थं अस्य यजमानस्याः शाश्वतपुत्रोद्भवस्य पद्मिनीनाम्याः मूलानक्षत्रे धनुर्राजो जातायाः यजमानस्याः श्रेयस्नामधेयस्याः श्रवणनक्षत्रे मकरराजो जातस्य धर्मकान्तायाः रज्यनाम्याः श्रवणनक्षत्रे मकरराजो जातायाः यजमानस्याः आरोग्यभाग्यदा प्राप्त्यर्थं सकालजलादित्यात् सौभाग्यानाम्याः जन्मनक्षत्रे धर्मराजो जातस्यात् यजमानस्यात् ओम भगवत्प्रधानामधेयस्याः जन्मनक्षत्रे धर्मराजो जातस्य भागवतनामधेयस्याः यजमानस्यात् ओम चैतन्यनामधेयस्याः ओम रेवतीनक्षत्रे वीरराजो जातायाः काशीपुत्रोद्भवस्य वेङ्कटेशनामधेयस्याः चित्तानक्षत्रे कन्याराजो जातस्य ओम सह प्रमाणमयेश्वर्यावृद्धर्तम् यजमानस्यात् ओम प्रेमपुरोगोत्रोद्भवस्य पुनर्सुनक्षत्रे कर्काटकराजो जातस्य कुञ्जं श्रीनिवासनामधेयस्याः भृङ्गेश्वरगोत्रोद्भवस्य मकानक्षत्रे सिंहराजो जातस्य सुभरामनामधेयस्याः होराडिगोत्रोद्भवस्य रोहिणीनक्षत्रे ऋषभराजो जातस्य मार्धवनामधेयस्य होराडिगोत्रोद्भवस्य रोहिणीनक्षत्रराजो जातस्य होराडिनामधेयस्याः यजमानस्याः मध्वनामधेयस्याः स्वातिनक्षत्रे तुलाराजो जातस्य ओम पूजा देशपाण्डेनामधेयस्याः यजमानस्याः अवलाशनामधेयस्याः रोहिणीनक्षत्रे वृषभराजो जातस्य विक्रमकण्ठनामधेयस्याः यजमानस्यात् ओम यजमानस्यात् श्रवणनक्षत्रे मकरराजो जातस्यात् धनिष्ठानक्षत्रे जातस्यात् अथर्वनामधेयस्याः श्रीदोषवीरामयानिमानार्थं श्रुतीनाम्याः उपाधराजो जातस्य अस्मिन् दिने ग्रहणदोषपीडाप्रियहानिवारणार्थं यजमानस्यात् मिथुनानामधेयस्याः आर्द्रानक्षत्रे मिथुनराजो जातस्यात् ओम ग्रहदोषपीडाप्रियहानिवारणार्थं अस्य यजमानस्यात् अस्य यजमानस्यात् ओम अस्य यजमानस्य विशाखनक्षत्रे तुलाराजो जातस्य श्रीनामधेयस्याः शिवघोषानामधेयस्य सह कुर्माणां क्षेमस्थैर्य विजय अभय आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं यजमानस्यात् ओम मनश्रीनामधेयस्याः ओम भगवत्नामधेयस्याः यजमानस्य सह कुर्माणां आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं यजमानस्यात् श्रीनिवासनामधेयस्याः धर्मनक्षत्रे धर्मराजो जातस्य यजमानस्य सह कुर्माणां आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं सह कुर्माणां आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं अभिषेकनामधेयस्याः धर्मनक्षत्रे धर्मराजो जातस्य सह कुर्माणां आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं यजमानस्यात् ओम लक्ष्मीनाम्याः जन्मनक्षत्रे धर्मराजो जातस्यात् यजमानस्यात् सुभाषनामधेयस्याः कन्याराजो जातस्य यजमानस्य सकलाग्रहदोषपीडाप्रियहानिवारणार्थं यजमानस्य पुत्रोद्भवस्य मंजुनाथनामधेयस्य अवतारनक्षत्रे धर्मराजो जातस्य धर्मकान्तायाः नेत्रावतीनाम्याः
जन्मनक्षत्रे जन्मराजो जातस्य शीघ्रमेव सन्तानप्राप्त्यर्थं यजमानस्य नितिननामधेयस्य अश्विनक्षत्रे मेषराजो जातस्य अस्मिन् दिने ग्रहणादोषपीडापरिहारनिवारणार्थं आञ्जनेयस्वामी प्रभवे नमः पूर्णानुग्रहप्राप्त्यर्थं यजमानस्य रविनामधेयस्य रूपानाम्यः परम नामधेयस्य आध्यानाम्यः हंसानाम्यः लिङ्गप्पनामधेयस्य सावित्रमानाम्यः गायत्रमानाम्यः मनुनामधेयस्य यजमानस्य सह कुटुम्बैरारोग्यैश्वर्यार्थमस्य यजमानस्य शेखरनामधेयस्य रेणुकमानाम्यः राहुल नामधेयस्य रोशन नामधेयस्य यजमानस्य सकलार्त्यमाटमन्त्रतन्त्र सकलदोषपीडापरिहारनिवारणार्थम् अस्मिन् दिने फलपञ्चामृतस्तफलपूर्णानुग्रहग्रासदत्तम् अस्मिन् ग्रामे अस्मिन् नगरे अस्मिन् राष्ट्रे सकलभक्तवर्धानां क्षेम धैर्य विजय अभय आयुः आरोग्य अष्टैश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फलपुरुषार्थसिद्ध्यर्थम् उत्तरोत्तराभिवृद्ध्यर्थम् अस्मिन् दिने श्री लक्ष्मी सहितरङ्गनाथ स्वामी प्रभवे नमः नित्यदानितो आञ्जनेय स्वामी प्रभवे नमः फलपञ्चामृत स्थापन पूजाराधनकैङ्कर्य काले पूर्णानुग्रहप्राप्त्यर्थं पूर्णफलप्राप्त्यर्थम् अस्मिन् दिने ॐ केतुग्रस्त सूर्यग्रहण दोषपीडापरिहारनिवारणार्थं सकलार्थ शनिदोषपीडापरिहारणार्थं सकलार्थ सर्पदोषनिवारणार्थं सकलार्थ ग्रहदोषपीडापरिहारणार्थं सकलार्थ नक्षत्रदोषनिवारणार्थं सकलार्थ अपमृत्यो कालमृत्यो जन्ममृत्यो दोषपीडापरिहारनिवारणार्थं श्रीलक्ष्मी स्वामिदेवता पूर्णानुग्रहप्राप्त्यर्थं मनसोष्टप्रार्थनं च कर्म करिष्ये मनसोनिरन प्रार्थने ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಓಂ ಆಯುತ್ರಾಯ ವಿದ್ಮಹೇ ಜ್ಞಾನಹಸ್ತಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಮಾರುತಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ ತದಾಲೋಭ ಸ್ಕಲಯುದ್ಧಂ विष्णुं देवोषणमुदं बालके वेददेयं सेदेशन्मारमालां कुमुदमुकुगणां विष्णुभक्तां प्रबध्ये ओ नमो भगवते नारायणाय समस्तपरिवाराय सर्वमङ्गलविग्रहाय श्रीमते नारायणाय प्रार्थयामि नमस्करोमि धन्तदानार्थे दन्तानं च करिष्ये धनिप्राण्योऽवकाशं जिष्णार्श्वस्य वाजिनः सुरभिनोमुखाकृते प्रणमाय उषदाकृते दध्नास्पयामि दन्तदानानन्तरे शुद्धात्मनिर्माणं कृपयामि पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शङ्करः प्रचोदयात् शङ्करनारायणदेवताभ्यो नमः प्रार्थयामि नमस्करोमि ॐ नमो भगवते नारायणाय ॐ भूर्भुवस्वः इति मन्त्रेण अर्घ्यं कृपयामि प्रेरदा विक्रमे विष्णो गोपादाभ्यः अतो धर्माणि धारण्ये विष्णो ललाट विष्णोः पाद्यं कृपयामि अपपुनन्त पृथिवी पुदा पुनात्मान् पुनन्त ब्रह्मणस्पतिः ब्रह्मभूता पुनात्मान् यद्भा दुष्टनितोम सर्वपुनात्मापो प्रतिस्वाहा आचमनीं समर्पयामि ॐ नमो भगवते नारायणाय शुद्धोदकस्नानार्थे शुद्धोदकः स्नानाख्यस्य कर्म करिष्ये पूजा चलता है
ಕೊಡಿ. ಓಂ ಅರಹತ ಪರಮಂಚಾಮೃತ ಸ್ತವನ ಪೂಜಾರಾಧನಾ ಕೆಂಚಕರ್ಮ ಕರಿಷ್ಯೆ. ಓಂ ಅಪೋಹಿಷ್ಠಾಮಯೋ ಭವಃ ಆನವೋರ್ಧೇನರಾಧನಃ ಮಹೇರಣಾಯ ಚಕ್ಷತೆ ವ್ಯೋಮ ಶಿವತಮಾನಸತ್ತಸ್ಯ ಭಾಜಯತೆ ಹನಃ ಭೂಷಣೀರಿವ ಮಾತರಃ ತಸ್ಮಾದರಂಭಮಾಮವೋ ಯಸಕ್ಷಯಾಯ ಬಿಂಬತಾ ಆಪೋ ಜನಯದಾಶನಃ ನಾರಾಯಣಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಾಸುದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ವಿಷ್ಣು ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಧನೋದ್ಧರಾಯ ವಿದ್ಮಹೇ ಸರ್ವಸಿದ್ಧೈ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಧರಾ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಪಾಂಚಜನ್ಯಾಯ ವಿದ್ಮಹೇ पावमानाय धीमहि तन्नो शङ्ख प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात् आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः शुद्धोदकस्नानार्थे शुद्धोदकः स्नानादि समर्पयामि नमस्करोमि ओमापोहिष्ठामयो भवः महेरणाय चक्षसे व्योम शिवतमानसत्तस्य भाजयते हनः भुवनैव मातरः तस्मादरङ्गमामवो यतक्षयाय निम्बता आवो जनयदाजनः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः शुद्धोदकस्नानार्थे शुद्धोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि ओम नमो भगवते नारायणाय ओम अपोहिष्ठामयो भवः दानवोर्धेददातनः महेरणाय चक्षसे व्योम शिवतमोरदत्तस्य भाजयते हनः उषणीव मातरः तस्मादरङ्गमामवो यसक्षयाय जन्मना आपो जनयदातनः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः शुद्धोदकस्नानानि समर्पयामि अतः क्षीरस्नानाख्यं च करिष्ये ओमाप्यायस्वसमेतुते विश्वतत्सोमवृष्टियं भवावादस्य सन्धते क्षीरेण स्थापयामि 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 आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः क्षीरस्नानार्थे क्षीरस्नानाख्यं च करिष्ये ओमाप्यायस्वसमेतुते विश्वतत्सोमवृष्टियं भवावादस्य सन्धते क्षीरेण स्थापयामि ओमाप्यायस्वसमेतुते विश्वतत्सोमवृष्टियं भवावादस्य सन्धते क्षीरेण स्थापयामि आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः क्षीरस्नानार्थे क्षीरस्नानानि समर्पयामि नमस्करोमि तदादूह मङ्गलीयाञ्जनां मङ्गलं गोधरेन्द्राय महनीयगुणात्मने चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मङ्गलं वेदवेदान्तवेद्याय
नदिस्नानाख्यं च करिष्ये पुनः शुद्धोदकस्नानाख्यं च कर्म करिष्ये अवोहिष्ठामयोगवः अनवोद्धेददानः महेरणाय दक्षते लोमशिवतमोदत्तस्य भागयते हनः उषतीनिवन्महातरः तस्मादरङ्गमानवो रसक्षयाय लिम्बता आवोदनेदानः आञ्जनेयस्वामिप्रणये नमः पुनः शुद्धोदकस्नानार्थे पुनः शुद्धोदकस्नानाख्यं च कर्म करिष्ये आपोषष्ठामयोपवः कानवोच्छेददातनः महेरणाय दक्षते योगश्वतमोदत्तस्य भागयते हनः उषतीनिवमातरः तस्मादरङ्गमानवो यशक्षयाय लिम्बता आपोदनेदातनः आञ्जनेयस्वामिप्रणये नमः ददीशो नदिस्नानाख्यं च करिष्ये ॐ ददिक्राविण्यो अकाशुम् ज्येष्ठाश्वस्य वाजिनः सुरभिनो मुकावनत प्रणमायो वंशितानिषत् दद्धा स्थापयामि ॐ ददिक्राविण्यो अकाशुम् ज्येष्ठाश्वस्य वाजिनः सुरभिनो मुकावनत प्रणमायो वंशितानिषत् दद्धा स्थापयामि ॐ ददिक्राविण्यो अकाशुम् ज्येष्ठाश्वस्य वाजिनः सुरभिनो मुकावनत प्रणमाय वंशितार्हत दद्धा स्थापयामि ददीशो दधिस्नानानि समर्पयामि नमस्करोमि दधिस्नानानन्तरे आञ्जनेयस्वामिप्रणये नमः शुद्धाचमनीयम् आचमनीयं समर्पयामि ततः मङ्गलनीराञ्जनां दर्शयित्वा मङ्गलं गोगलेन्द्राय महनीयगुणात्मने नमस्करोमि अतः पुनः शुद्धोदकस्नानाख्यं च कर्म करिष्ये आपोषष्ठामयोपवः कानवोद्धेददातनः महेरणाय दक्षते लोमशिवतमोदत्तस्य भाजयते हनः उषतीनिवमातरः तस्मादरङ्गमानवो यशक्षयाय लिम्बता आपोषणीयताशनः आञ्जनेयस्वामिप्रणये नमः शुद्धोदकस्नानार्थे शुद्धोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि आपोषष्ठामयोपवः कानवोद्धेददातनः महेरणाय दक्षते लोमशिवतमोदत्तस्य भाजयते हनः उषतीनिवमातरः तस्मादरङ्गमानवो यशक्षयाय लिम्बता आपोषणीयताशनः आञ्जनेयस्वामिप्रणये नमः शुद्धोदकस्नानार्थे शुद्धोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि आपोषष्ठामयोपवः कानवोद्धेददातनः महेरणाय दक्षते लोमशिवतमोदत्तस्य भाजयते हनः उषतीनिवमातरः तस्मादरङ्गमानवो यशक्षयाय लिम्बता आपोषणीयताशनः आञ्जनेयस्वामिप्रणये नमः शुद्धोदकस्नानार्थे शुद्धोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि ददीशो दधिस्नानाख्यं च कर्म करिष्ये ॐ दधिक्राविण्यो अकाशुम् ज्येष्ठाश्वस्य भाजिनः सुरभिनो मुकावनत प्रणमाय वंशितार्हत दद्धा स्थापयामि ददीशो दधिस्नानानि समर्पयामि नमस्करोमि आपोषष्ठामयोपवः कानवोद्धेददातनः महेरणाय दक्षते लोमशिवतमोदत्तस्य भाजयते हनः उषतीनिवमातरः तस्मादरङ्गमानवो यशक्षयाय लिम्बता आपोषणीयताशनः आञ्जनेयस्वामिप्रणये नमः शुद्धोदकस्नानार्थे शुद्धोदकस्नानानि समर्पयामि नमस्करोमि आद्यस्नानाख्यं च कर्म करिष्ये शुक्रमसिद्धोदिरसितेजोषि देवो वः सविता पुनात्मच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्य
दशमभिः आध्ययनास्मयामि आध्यस्नानानि तर्पयामि मधुस्नानाभ्यञ्च करिष्ये मधुवादारुदायते मधुक्षरन्ति हिन्दवः आत्मीर्णः सन्तोषदीः मधुनक्तमदोषधिमधुमाद्यवगुमृदः मदद्धोमलप्यता मधुमान्न वनस्पतिर्मधुमागुन् अस्तु सूर्यः दीर्घावो भवन्तु नः मधु 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 मधुना स्थापयामि ॐ मधुवादारुदायते मधुक्षरन्ति हिन्दवः मात्मीर्णः सन्तोषदीः मधुनक्तमदोषसि मधुमाद्यवगुमृदः मदद्धोमलप्यता मधुमान्न वनस्पतिर्मधुमागुन् अस्तु सूर्यः दीर्घावो भवन्तु नः मधु 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 मधुना स्थापयामि मधुस्नानानन्तरे सकलोपचारः षोडशोपचारपूजाराधनानि समर्पयामि नमस्करोमि ॐ मधुवातारुदायते मधुक्षरन्ति हिन्दवः मात्मीर्णः सन्तोषदीः मधुनक्तमदोषसि मधुमाद्यवगुमृदः मदद्धोमलप्यता मधुमान्नः वनस्पतिर्मधुमागुन् अस्तु सूर्यः दीर्घावो भवन्तु नः मधु 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 मधुना स्नापयामि मधुस्नानानन्तरे सकलोपचारः षोडशोपचारपूजाराधनानि समर्पयामि नमस्करोमि चक्रोदकः स्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ स्वादुर्भवस्य दिव्याय जन्मनेः स्वादुर्मिन्द्राय शुभवीतुनाम्नेः स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमामदाभ्यः चक्रोदकस्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ स्वादुर्भवस्य दिव्याय जन्मनेः स्वादुर्मिन्द्राय शुभवीतुनाम्नेः स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमामदाभ्यः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः चक्रोदकस्नानार्थे चक्रोदकः स्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ स्वादुर्भवस्य विद्याय जन्मनेः स्वादुर्मिन्द्राय शुभवीतुनाम्नेः स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमामदाभ्यः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः चक्रोदकस्नानार्थे चक्रोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि चक्रोदकस्नानानन्तरे मङ्गलनीराञ्जनाय आञ्जनानि समर्पयामि नमस्करोमि अतः फलोदकस्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ व्याप्फलनीर्व्याप्राय पुष्पायाष्टः पुष्पणीः बृहस्पतिः तदूता दानो मुञ्चन्त उन्मतः ॐ व्याप्फलनीर्व्याप्फलाय पुष्पायाष्टः पुष्पणीः बृहस्पतिः तदूता दानो मुञ्चन्त उन्मतः ॐ व्याप्फलनीर्व्याप्राय पुष्पायाष्टः पुष्पणीः बृहस्पतिः तदूता तानो मुञ्चन्त उन्मतः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः ॐ फलोदकस्नानार्थे फलोदकस्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये व्याप्फलनीर्व्याप्राय पुष्पायाष्टः पुष्पणीः बृहस्पतिः तदूता तानो मुञ्चन्त उन्मतः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः फलोदकस्नानार्थे फलोदकः स्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ व्याप्फलनीर्व्याप्राय पुष्पायाष्टः पुष्पणीः बृहस्पतिः तदूता तानो मुञ्चन्त उन्मतः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः फलोदकस्नानार्थे फलोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि पुनर्मङ्गलनीराञ्जनाय
सहस्रजेनुधा पुरुषः सहस्राक्षसहस्रवान् तमोमिं विश्वतो विश्वा अस्य विश्वभगान् पुरुषदेवं सर्वं यद्धो नैयक्षभूयम् उदानृतत्वस्येषानः यथन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अतोच्छायागश्च पूरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतन्दिवे त्रिपादूर्ध्वभुते पुरुषः पादोऽस्येह भवात् पुनः ततो विश्वं विक्रामत साधनानशने अभि तस्माद्धिराणजायत विराटो हरिपूरुषः स धातो अध्यक्षत पश्चाद्भो विमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्य सीताक्षम् भीष्मगिद्धः शरद्धविः सप्तास्यासन् परिणयः प्रसप्तः समिनः कृताः देवा यद्यज्ञन्तन्भानाः अवद्धं पुरुषं वशुम् नैयद्धं मनयशक्तौ पुरुषं भातमभ्यतः तेन देवा अयजन्ता साध्यादुषयक्षये तस्माद्धज्ञ सर्वभूतः तदस्सामानिरद्धिरे नन्दापुंसिरद्धिरे तस्मात् एतत्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त एकेतो भयागतः गावूहदद्धिरे तस्माः धाता रावयः यत्पुरुषं वेदनुः तदिनाव्यकल्पयन् स्वकन्यकस्य बाहुरूपादः उच्छयते ब्राह्मणोः सहुतमासीत् बाहुरादन्यकृतः पुरोगतस्य यद्वैष्यः पद्भ्यां भूमिर्गजश्रोत्रात् तदा लोकामकल्पयन् वेदाहमेतं पुरुषं महन्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा शिवदनयदास्ते भागा पुरस्तात् यमुदाजहार शक्रप्रविद्वान् प्रतिदश्यतस्रः तमेवं विद्वान् अमृतैः भवति नान्यः पन्था विद्यते जनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य दीनाः परिजानन्ति योनिं पुरीतेनां परमिच्छन्ति वेदतः यो देवेभ्यः आगमति यो देवानां पुरोहितः ऊर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुद्राय ब्राह्मणे रुबन्धुं गायते ॐ नमो रुद्राय ब्राह्मणे ऋतं ब्राह्मं जनयन्तः देवाग्रे तदब्रुवन् यद्वैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वदेः श्रेष्ठते लक्ष्मीष्ठपत्न्योः अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनो व्याप्तम् ज्येष्ठं मनिधान अमं मनिधान सर्वं मनिधान ॐ तच्छय्योरावृणीमहे भागै यज्ञाय भागै यज्ञपतये दैवीः स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ओर्ध्वन्दिगातु भेषजम् शन्नो अस्तद्धिपतेः शञ्चरिष्पते ॐ शान्तिः 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 ॐ आञ्जनेयाय नमः ॐ महावीराय नमः ॐ हनुमते नमः ॐ सत्यभानुप्रदाय नमः ॐ सीतादेवी मुद्रप्रदाताय नमः ॐ मनोमयनेत्रे नमः ॐ सर्वमायुविभञ्जनाय नमः ॐ सर्वबन्धविमुक्त्रे नमः ॐ रक्षोविध्वंसकारकाय नमः ॐ रविभ्यप्रियराय नमः ॐ
ओम परशोविनाशनाय नमः ओम परेन्द्रविदत्ते नमः ओम परेन्द्रप्रवेदकाय नमः ओम सर्वग्रहविनाशिने नमः ओम भीमसेनसहाकृते नमः ओम सर्वलोकजारिणे नमः ओम मनोजवाय नमः ओम पारिजातगोरस्थाय नमः ओम सर्वतन्त्रस्वरूपिणे नमः ओम सर्वयन्त्रात्मकाय नमः ओम कपीश्वराय नमः ओम महाकयाय नमः ओम सर्वरोगहराय नमः ओम प्रभवे नमः ओम मनसिद्धिकराय नमः ओम सर्वसिद्धिदात्राय नमः ओम वेंकटेशाय नमः ओम श्रीनिवासाय नमः ओम लक्ष्मीपतिये नमः ओम अनामयाय नमः ओम मृदुषाय नमः ओम जगन्दाय नमः ओम गोविन्दाय नमः ओम शाश्वताय नमः ओम प्रभवे नमः ओम शेषाद्रियाय नमः ओम देवाय नमः ओम केशवाय नमः ओम श्रीहरिये नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम ज्ञानमंदिराय नमः ओम श्रीवक्षुक्षते नमः ओम सर्वेश्वराय नमः ओम गोपालाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम भवेश्वराय नमः ओम परञ्ज्योतिये नमः ओम वैकुण्ठपतये नमः ओम अव्ययाय नमः ओम सुधाय नमः ओम ज्ञानवेन्द्राय नमः ओम नित्यादियोनरूपदे नमः ओम चतुर्वेदात्मकाय नमः ओम सुधाय नमः ओम श्रीप्रियाय नमः ओम धनदये नमः ओम सर्वदये नमः ओम निर्मलाय नमः ओम देवपूजिताय नमः ओम चतुर्भुजाय नमः ओम चक्रधराय नमः ओम सदांगे नमः ओम त्रिगुणाश्वराय नमः ओम त्रिविगत्वाय नमः ओम शुक्राय नमः ओम निरालंकाय नमः ओम निरंजनाय नमः ओम निराभासाय नमः ओम नितृप्ताय नमः ओम नंदिके नमः ओम अव्यक्ताय नमः ओम कणियस्ताय नमः ओम वरप्रदाय नमः ओम देवमन्त्रे नमः ओम अत्तादिलोकयप्रदाताय नमः ओम आकाशराजगणाय नमः ओम योगे हृत्मन्द्राय नमः ओम दामोदराय नमः ओम जगत्पालाय नमः ओम भक्ताय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम शिशुराय नमः ओम विराजोदाय नमः ओम संगमद्वत्सलः चैतन्यभद्राय नमः ओम नीलमेघश्यामोदे नमः ओम भीमभद्राप्रियाय नमः ओम जगत्पते नमः ओम जगदीश्वराय नमः ओम श्रीं श्रीये नमः ओम प्रकृते नमः ओम विकृते नमः ओम विद्याय नमः ओम श्रद्धाय नमः ओम विभूते नमः ओम सुरवे नमः ओम परमात्माय नमः ओम वाचे नमः ओम पद्मयाय नमः ओम पद्माय नमः ओम श्रुते नमः ओम स्वाहाय नमः ओम सुधाय नमः ओम धान्ये नमः ओम हिरण्मये नमः ओम लक्ष्मी नमः ओम निकृष्टाय नमः ओम विभावये नमः ओम आदित्याय नमः ओम दित्याय नमः ओम दिविताय नमः ओम वसुदाय नमः ओम वसुदारण्ये नमः ओम कमलाय नमः ओम कान्ताय नमः ओम कामाक्षे नमः ओम कमलसमवाय नमः ओम अनुग्रहप्रदाय नमः ओम बुद्धाय नमः ओम अनगाय नमः ओम हरिवल्लभाय नमः ओम अशोकाय नमः ओम अमृताय नमः ओम दीप्ताय नमः ओम शोकशोकविनाशिने नमः ओम गरुड़ाय नमः ओम लोकमात्रे नमः ओम भक्त्याय नमः ओम मध्वास्ताय नमः ओम मध्वाक्षे नमः ओम मध्वरुद्रे नमः ओम मध्वोद्भवाय नमः ओम मध्वुके नमः ओम मध्वराप्रियाय नमः ओम रमाय नमः ओम मध्वमलाधराय नमः ओम देव्ये नमः ओम मध्वने नमः ओम मध्वनन्दने नमः ओम पुण्यनन्दने नमः ओम प्रसन्नाय नमः ओम प्रदायन्ये नमः ओम प्रभाय नमः ओम चन्द्राय नमः ओम चन्द्रूपाय नमः ओम इंद्राय नमः ओम इंद्रशीतलाय नमः ओम महाप्रजन्ये नमः ओम तुष्टे नमः ओम गायत्रनाशने नमः ओम देवस्तरण्ये नमः ओम कान्ताय नमः ओम श्रीरामारामाय नमः ओम श्रीये नमः ओम भास्कराय नमः ओम विष्णुये नमः ओम रामाय नमः ओम विद्याय नमः ओम वायुवाय नमः ओम हरिये नमः ओम भूमाय नमः ओम इंद्राय नमः ओम सिद्धे नमः ओम शक्ति नमः ओम इंद्राय नमः
प्रजापते विश्वामित्र ऋषि चक्रा सुरभि धेनु तारिक्षा सकल दर्शनानि समर्पयामि नैवेद्यान्ते धारयामि ओम यो वेदासो स्वरः प्रोक्तो वेदान्ते प्रतिष्ठितः तस्य प्रकटनेनस्य यत्परस्वमहेश्वरः श्री महालक्ष्मी सहिता वेंकटेश्वर स्वामी देवताभ्यो नमः दिव्यसान्निध्योः आञ्जनेय स्वामी नमः वेदोत्तर कर्पूरं गणनीराञ्जनानि समर्पयामि नमस्करोमि ओम अतः तद्धिरण्योदकः स्नानाख्यं च कर्म करिष्ये ओम हिरण्यवर्णां हरणीं सुवर्णरथस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो जातवेदो लक्ष्मीर्मनोधामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं तामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्याम् अस्मिनाः भद्रपोनिधे श्रियं देवेमुपह्वये क्षेम देवेन्दुषताम् कान्तोस्मिताम् हिरण्यप्राकाराम् आर्द्राम् ज्वलन्ते तृप्ताम् तर्पयन्ते पद्मे स्थिताम् पद्मवर्णाम् तामियोपह्वये श्रियं मनःकामाकोटिर्वाचः सत्यवशीमहे पशूनां रूपमन्यस्य हेयतां यशः कथमेन प्रजा भूता महिसम्भवतद्धमा श्रियं वासय मे कुले मातरं वर्धमानिनीम् आपस्पृशन्तु निग्धानि विक्लेशवसमे गृहे निकदेवे मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां हेममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः ता महावः जातवेदो लक्ष्मीर्मनपगामिनीः यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं यशयक्षयतो भूत्वा जुहुयादाहमन्वहं श्रियं पञ्चदशं च श्रीकामः सततञ्छपेत महादेवी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् धनुर्ध्यायै च विद्महे सर्वसिद्ध्यै च धीमहि तन्नो धरा प्रचोदयात् आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः सकलोपचारः षोडशोपचारपूजाराधनानि समर्पयामि नमस्करोमि हिरण्योदकः स्नानाख्यं च कर्म करिष्ये ॐ हिरण्यवर्णां हरणीं सुवर्णरथस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः सा महावः जातवेदो लक्ष्मीर्मनपगामिनीः यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्याम् अस्तिनाः दप्रभोनिधे श्रियं देवीमुपह्वये क्षेम देवेन्दुषताम् आम्भोष्मिताम् हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्ते तृप्तां तर्पयन्ते पद्मे
तामिलोपह्व ते श्रियम् श्री आञ्जनेय स्वामी भ्रमणे नमः हिरण्योदकस्नानानि समर्पयामि नमस्करोमि इंद्रारमण गोविंद आंजनेय वरद गोविंद लक्ष्मी रंगनाथ स्वामी पादारविंदಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಯಾರ್ಯಾರು ಕಟ್ಲೆಕಾಯಿ ತಂದಿದ್ದೀರಾ ತೀರ್ಥ ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ ತಾಯ್ತ ಕಟ್ಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಾ 13 ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡ್ಬಿಡಿ ಅಣ್ಣ ನೀರ ಇದು ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿದ್ದು ಯಾರು ದೀಪಕ್ಕೆ ಅದಂಗೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ ಮಂಗಳಾರತಿ ಏನು ಮಾಡಲಿ ಮಂಗಳಾರತಿ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆರೋದ್ರೆ ಏನು ಮಾಡಲಿ ಅದೊಂದು ಅಪಶಕುನ ಈಗ ಯಾರೋ ಏನೋ ಪಾಪ ಕಷ್ಟ ಅಂತ ಕೈ ಮುಗಿತಾ ಇರ್ತಾರೆ ಹಂಗೆ ಎಣ್ಣೆ ಪೂರ್ತಿ ಸುರಿದೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಬತ್ತಿ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಆರೋಗ್ಬಿಟ್ರೆ श्रीमन्नारायण प्रीत्यर्थम् अस्मिन् दिने स्थिरवासरे अमावास्य प्रयुक्ते श्रीलक्ष्मी सहित वेंकटेश्वर स्वामी देवताभ्यमदिव्यसान्निध्योः आञ्जनेय स्वामी नमः अष्टोत्तर दिव्य शतनामावळि पूजाराधनाख्यन्य कर्म करिष्ये दयमाಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಗೆ ಬಂದು ಬಾಗಿಲು ಒಳಗಡೆ ಬರಲಿ ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकृष्णाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम अदोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम श्रीहरिये नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम आञ्जनेयाय नमः महावीराय नमः नमोदेवाय नमः तुष्टाप्रदाय नमः सर्वदाकाय नमः योगबलिनेत्रे नमः सर्वमाय विभञ्जनाय नमः सर्ववन्दे मुक्त्रे नमः
मोक्ष विध्वंसकारकाय नमः परमिच्छाप्रियाराय नमः परशोध विनाशनाय नमः परयंत्रगते नमः परयंत्र प्रवेदकाय नमः सर्वग्रह विनाशने नमः जीवसेन दहाते नमः सर्वलोकचारणे नमः मनोजवाय नमः मायामोनस्ताय नमः सर्वदंड स्वरूपिणे नमः सर्वयंत्रात्मकाय नमः कवीश्वराय नमः महादयाय नमः सर्वरोगाय नमः प्रभवे नमः जगदजितराय नमः सर्वविद्या संप्रदायकाय नमः कविसेनकाय नमः भविष्यतुर्णाय नमः कुमार ब्रह्मचारिणे नमः रत्नकुण्डलदीप्तमये नमः चञ्चलद्भारतनोजमाशकज्वलाय नमः गन्धर्वविद्या तत्त्वज्ञानाय नमः महाबलक्रमाय नमः ताराग्नोत्तरे नमः शुक्लानामनमोचनाय नमः सागरोत्तमाय नमः ब्रह्माय नमः वानरदूताय नमः केसरी पुत्राय नमः सीता समेत श्रीराम सेवा धुरंधराय नमः भरत लक्ष्मण शत्रुघ्न सीता रामांजनेय स्वामी ब्रह्मणे नमः अष्टोत्तर दिव्य शतनामावली पूजाराधनानि समर्पयामि अनन्तरायाय धर्मस्तोमोतिरात्रः उत्तममहद्भवति सर्वस्याप्ते सर्वस्य यप्ते सर्वमेव तेनाप्नोति सर्वं जयते सेवाकर्तॄणाविष्टकाम्या फलसिद्धिरस्तु सन्मङ्गलानि भवन्तु। ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಕುಲದೇವರನ್ನ ಹಾಗೂ ಕಲಿಯುಗದ ಆರಾಧ್ಯ ದೇವನಾದಂತಹ ಶ್ರೀ ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ತಾರಕ ಮಂತ್ರವಾದಂತಹ 13 ಅಕ್ಷರಗಳ ಮಂತ್ರವಾದಂತಹ ರಾಮತಾರಕ ಮಂತ್ರವನ್ನು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಪಾಪಕರ್ಮಗಳು ನಿವಾರಣೆ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿ ದಯಪಾಲಿಸು ತಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿ
ಆಂಜನೇಯನಲ್ಲಿ, ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಕುಲಗೌರುಗಳಲ್ಲಿ, ಕುಲ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು 3 ಬಾರಿ ದೀರ್ಘವಾಗಿ ಓಂಕಾರವನ್ನು ಹೇಳಿ 13 ಬಾರಿ ರಾಮತಾರಕ ಮಂತ್ರವನ್ನು ಹೇಳುವಂಥದ್ದು. श्रीराम जय जय राम। 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 श्रीराम जय श्रीराम जय जय राम। 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 श्रीराम चंद्र परब्रह्मणे नमः। सकल अपराध क्षमस्व। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। 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 सकल कार्य विजयी भव। सद्विजयी भव। सद्विजयी भव। ಸಕಲ ಭಕ್ತ ಮಹಾಶಿವರಲ್ಲಿ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ, ಸತತವಾಗಿ ಯುಗಾದಿ ಆದ ಮೇಲೆ ಬರುವಂತಹ ಪೌರ್ಣಮಿ, ಚೈತ್ರ ಮಾಸದ ಪೌರ್ಣಮಿಯಂದು ಸಾಕ್ಷಾತ್ ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿ ಜನನವಾದಂತಹ ದಿನ. ಆ ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿಯ ಜನನವಾದಂತಹ ದಿನವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳ್ಳನಗಿರಿಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಾಗದಲ್ಲೂ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಮ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಅದೃಷ್ಟವೋ ಅಥವಾ ಬೆಳ್ಳಂಗಿರಿ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಭೂಮಿಯ ಫಲವೋ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿ ಉದ್ಭವವಾಗಿದ್ದಾನೆ. ಇಂಥ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಕಾರ್ಯವನ್ನ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಭಕ್ತವೃಂದದವರು ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ ಈಗ ಸತತವಾಗಿ 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಹನುಮ ಜಯಂತಿಯನ್ನ ಪ್ರಾರಂಭವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹನುಮ ಜಯಂತಿ ಎನ್ನುವುದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಪ್ಪು ಪದ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಜಯಂತಿ ಎನ್ನುವುದು ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಸಾಕ್ಷಾತ್ ಮಾರುತಿ ಅವನು ಚಿರಂಜೀವಿ. ಆದರೂ ಕೂಡ ಜನಗಳ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಆ ವಾಡಿಕೆಯಂತೆ ಆ ಪದ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಹೊಸ ಪದವನ್ನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಮುಟ್ಟತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಜಯಂತಿ ಅನ್ನೋ ಪದವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹನುಮನ ಜನ್ಮ ದಿನೋತ್ಸವವನ್ನ ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸತತ 3ನೇ ವರ್ಷದಾಗಿದೆ.
ಬರುವಂತಹ ಏಪ್ರಿಲ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ 12ನೇ ತಾರೀಕು ವಿಶೇಷವಾಗಿ ಶನಿವಾರದಂದೇ ಬಂದಿದೆ. ಆ ಶನಿವಾರದಂದು ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ. ಈ ಸತಿ ವಿಶೇಷವಾಗಿ 2 ದಿನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಥಮ ದಿನದಲ್ಲಿ 11ನೇ ತಾರೀಕು ಸಾಯಂಕಾಲ ಸ್ವಾಮಿ ಅಕ್ಷೋಭ್ಯ ಮಹಾಮುನಿಗಳ ಮಠದ ವತಿಯಿಂದ ರಘುನಾಥ ತೀರ್ಥರ ಒಂದು ಪಾದಂಗಳ ಆಶೀರ್ವಾಚನವನ್ನು ಇರ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ 2ನೇ ದಿವಸ ಬೆಳಗ್ಗೆ ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ 12ನೇ ತಾರೀಕು ಶನಿವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸುಪ್ರಭಾತ ಸೇವೆ, ನಂತರದಲ್ಲಿ ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಫಲಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕ, ನಂತರದಲ್ಲಿ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ, ನಂತರದಲ್ಲಿ ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಬಿಗಿ ಮಾಡಿದಂತಹ ಸ್ವಾಮಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಕಲ ವಾದ್ಯಗಳಿಂದ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ, ಪ್ರಾಕಾರದಲ್ಲಿ ಉತ್ಸವ, ನಂತರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸದಾಕಾಲ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿರಬೇಕು. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ದುಷ್ಟ ಶಕ್ತಿಗಳಿದ್ದರೆ ಅದು ನಿಗ್ರಹ ಆಗಬೇಕು. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ ಎಲ್ಲವೂ ದಯಪಾಲಿಸಬೇಕೆಂಬ ಒಂದು ವಿಚಾರವಾಗಿ ದುಷ್ಟರನ್ನ ಶಿಕ್ಷಿಸುವನು ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಅದು ಪರಮಾತ್ಮ. ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣುವ ದುಷ್ಟರನ್ನು ನಾವು ಶಿಕ್ಷಿಸಬಹುದು, ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣದೇ ಇರುವಂತಹ ದುಷ್ಟರನ್ನು ಶಿಕ್ಷಿಸಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಸೂಕ್ಷ್ಮ ದುಷ್ಟರು ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಶಿಕ್ಷಿಸುವನು ಪರಮಾತ್ಮ ಬಿಟ್ಟರೆ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನುಕೂಲವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಹೇಗೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜರು ಇರುವಂತಹ ರಾಜ್ಯ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ರಾಜ್ಯ ಪರ್ಯಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಹಾಗೆ ಆ ಗ್ರಾಮ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿರಲಿ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಭಕ್ತರು ಮನೆಯಿಂದ ಎದ್ದು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರೋಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ, ಅನಾರೋಗ್ಯ ನಾನಾ ಕಾರಣಗಳಿರ್ತದೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅವನ ದೃಷ್ಟಿ ತಗಲಿ, ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ದಯಪಾಲಿಸಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಾಯಂಕಾಲ ಸರಿಯಾಗಿ 4:30ರಿಂದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಆ ಭಕ್ತವೃಂದದವರು ಬಂದು ದಯಪಾಲಿಸಿ ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಬರೋದ್ರೊಂದಿಗೆ ಯಾವತ್ತು ನಮಗೆ ಯಾವಾಗ ಮೋಕ್ಷ, ಯಾವಾಗ ಪರಮಾತ್ಮನ ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ಸಿಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ 4 ಜನ ಭಕ್ತರನ್ನ ನಾವು ದೇವರ ದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಅಂತ ಹೇಳಿ. ನೀವು ಹಣ ಕೊಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅಥವಾ ಇನ್ನೇನೋ ಕೊಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಸಿಗುವಂತಹ ಮೋಕ್ಷ, ನನಗೆ ಸಿಗುವಂತಹ ಫಲ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯರು ತಪಸ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತಾರಂತೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಒಲಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೋಸ್ಕರ. ಅವರ ಗುರುಗಳು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ನೋಡಪ್ಪ ನಿನಗೆ ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ದಾರಿಯನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತೇನೆ, ಆದ್ರೆ ಆ ಮಂತ್ರವನ್ನ, ಆ ಬೀಜಾಕ್ಷರವನ್ನ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ನೀನು ಹೇಳಬಾರದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಅವರು ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಂದ ಆ ಒಂದು ಬೀಜಾಕ್ಷರವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರಂತೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರಂತ, ಅವಾಗ ನನಗೆ ನರಕ ಸಿಕ್ಕಿದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನನ್ನ ಒಬ್ಬನಿಂದ ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರೊಂದರಿಗೆ ಮೋಕ್ಷ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಂಚಿಯಲ್ಲಿ ಆ ರಾಜಗೋಪುರದ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಓಂ ನಮೋ ನಾರಾಯಣಾಯ ಎಂಬ ಬೀಜಾಕ್ಷರವನ್ನ, ಓ ನಮೋ ನಾರಾಯಣಾಯ ಎಂಬ ಒಂದು ಅಷ್ಟಾಕ್ಷರಿ ಮಂತ್ರವನ್ನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಆದ್ರಿಂದಾಗಿ ಅವರ ಮನಸ್ಸು ಎಂತದ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಒಬ್ಬನಿಂದ ಆಗದಿದ್ರು ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಮೋಕ್ಷ ಸಿಗಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು ಅಂತ. ಸ್ವಾಮಿ ಕೇಳೋದೇನು ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತಿ. ಆ ಭಕ್ತಿ ಮುಂದೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಆದ್ರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏಪ್ರಿಲ್ 12ನೇ ತಾರೀಕು ಶನಿವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಅಭಿಷೇಕ, ನಂತರದಲ್ಲಿ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ನಂತರದಲ್ಲಿ ಅನ್ನದಾನ, ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ಇರ್ತದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಬಂದು ಆ ಸ್ವಾಮಿ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು. ಯಾರಾದರೂ ಅಕ್ಕಿ, ಬೇಳೆ, ಅವಲಕ್ಕಿ, ಹಾಲು, ತುಪ್ಪ, ಸಕ್ಕರೆ, ಬಾಳೆಹಣ್ಣು ಅಥವಾ ಸ್ವಾಮಿಗೆ ಹೂವಿನ ಸೇವೆ ಯಾವುದೇ ಕೊಡದಿದ್ರು ಕೂಡ ಅವರು ಬಂದು ಅರ್ಚಕರನ್ನ ಕಾಣುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಕಮಿಟಿ ಸದಸ್ಯರನ್ನ ಕಾಣುವಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅಭಿಷೇಕ ಕೊಡೋರು ಹಾಲು, ಮೊಸರು, ತುಪ್ಪ ಕೊಡೋದಿದ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ತಂದು ಕೊಡಬೇಕು. 10 ಗಂಟೆಗೂ 11 ಗಂಟೆಗೂ ತಂದು ಕೊಟ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅಭಿಷೇಕ ಮುಗಿದಾಗಿರುತ್ತೆ, ಅಲಂಕಾರ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅವಾಗ ನೀವು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದ ಹಾಲು ಅದಕ್ಕೆ ಸಮರ್ಪಣೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು. ಆದ್ರಿಂದಾಗಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ 7 ಗಂಟೆ ಒಳಗಡೆ ಹಾಲು, ಮೊಸರು, ತುಪ್ಪ, ಜೇನುತುಪ್ಪ, ಸಕ್ಕರೆ, ಬಾಳೆಹಣ್ಣು, ಅಭಿಷೇಕಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರೋ ಸಾಮಗ್ರಿ ಏನಾದ್ರು ಕೊಡಿಸದಿದ್ರೆ, ಇನ್ನು ತುಪ್ಪ, ಜೇನುತುಪ್ಪ, ಸಕ್ಕರೆ ಎಲ್ಲ ಹಿಂದಿನ ದಿವಸ ಕೊಟ್ಟರು ನಡೆಯುತ್ತೆ. ಬಾಳೆಹಣ್ಣು ಅಷ್ಟೇ, ಗೊನೆ ಹಿಂದಿನ ದಿವಸ ಕೊಟ್ಟರು ನಡೆಯುತ್ತೆ. ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಹಿಂದಿನ ದಿವಸ ಕೊಟ್ಟರೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಆದ್ರಿಂದ ಹಾಲು, ಮೊಸರು ಮಾತ್ರ ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆ ಒಳಗಡೆ ಯಾಕೆ ತಂದು ಕೊಟ್ರೆ ನೀವೇ ನಿಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಕೊಟ್ಟಂತಹ ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಅಭಿಷೇಕದ ಒಂದು ಹಾಲು, ಮೊಸರು, ದ್ರವ್ಯಗಳನ್ನ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರುಗಡೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಹಾಕಲಾಗ್ತದೆ. ಆದ್ರಿಂದಾಗಿ ಈ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು
ಸ್ವಯಂ ಸೇವಕರಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರಾಗಿ ಬರಬೇಕಾ, ನನ್ನ ಕೈಲಿ ಹಣ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಕೈಲಿ ಏನೂ ಕೊಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಭಕ್ತಿ ಒಂದೇ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಬನ್ನಿ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ರಿ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಆ ಭಾರವನ್ನ ನಮ್ಮ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಎತ್ತು ನಮ್ಮ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ ಕರ್ಮ ಭಾಗವನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕೆ ಉತ್ಸವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ ಕರ್ಮವನ್ನ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಭಾರವನ್ನ ಹೊತ್ತೋದ್ರೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಕರ್ಮ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದ್ರಿಂದ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವಂತದ್ದಾಗಿರ್ಬೋದು. ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ನಿಂತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನ್ನದಾನದಲ್ಲಿ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆಯಲ್ಲಿ ಬಡಿಸುವಂಥದ್ದು. ಯಾರೋ ಕೊಟ್ಟಿರಪ್ಪ ನಾವು ಹೋಗಿ ಹೆಂಗ್ ಬಡಿಸೋದು, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತರದ್ದು ಯಾರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವರು ಅಲ್ಲ, ಯಾರು ಸಣ್ಣವರು ಅಲ್ಲ. ಪರಮಾತ್ಮನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವನ ಭಕ್ತರಷ್ಟೇನೆ. ಆದ್ರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಅವರವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡೋದ್ರೊಂದಿಗೆ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕಾಗಿ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಏಪ್ರಿಲ್ 12ನೇ ತಾರೀಕು ಶನಿವಾರ ಹುಣ್ಣಿಮೆ ದಿವಸ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಹೇಳೋದ್ರೊಂದಿಗೆ ತಾವು ಕೂಡ ಕುಟುಂಬ ಸಹಿತವಾಗಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು. ಈಗ ಶನಿ ಮೀನರಾಶಿಯಿಂದ ಮೇಷರಾಶಿಗೆ ಪ್ರವೇಶವಾಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಲವಾರು ಗ್ರಹಗಳಿಗೆ ಆ ಒಂದು ಶನಿಯ ಪ್ರಭಾವ ಇರೋದ್ರಿಂದಾಗಿ ರಾಶಿಗಳಿಗೆ ಮೇಷರಾಶಿಯಾಗಿರ್ಬೋದು, ಸಿಂಹರಾಶಿಯಾಗಿರ್ಬೋದು, ಕರ್ಕಾಟಕ ರಾಶಿಯಾಗಿರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆ ಶನಿ ದೃಷ್ಟಿಯನ್ನ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಮೇಷರಾಶಿಯವರಿಗೆ ನಾಳೆಯಿಂದ 7:30 ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದ್ರಿಂದಾಗಿ ಪ್ರತಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ದಿನ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋಮ ಹವನಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ ಅವರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಿ ಅಭಿಷೇಕವನ್ನ ಸಾಮೂಹಿಕ ಅಭಿಷೇಕದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬಹುದು. ಅದು ನನ್ನ ಕೈಲಿ ಆಗಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ತೀರ್ಥಾಭಿಷೇಕ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಮಾಡಿದಂತಹ ಆ ಅಭಿಷೇಕ ತೀರ್ಥ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿಸ್ತೇವೆ. ಪ್ರತಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ದಿವಸ ಇರುತ್ತೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಆ ತೀರ್ಥ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಆ ಸ್ವಾಮಿಯ ತೀರ್ಥವನ್ನ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದ್ರೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಮೇಲಿರುವಂತಹ ಶನಿಯ ಪ್ರಭಾವವನ್ನ ತಗ್ಗಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರೊಂದಿಗೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು. ಆದ್ರಿಂದಾಗಿ ಈ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಕೂಡ ಮನವಿ. ಅಯೋಧ್ಯಪತಿ ಪ್ರಭು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಮಹಾರಾಜ್